नमस्कार, होममेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण महाराष्ट्रीयन झुणका सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालून घेऊयात। मोहरी मी लहान आकाराची वापरलेली आहे। सोबतच एक छोटा चमचा जिरे घालून घेऊयात। जिरे मोहरी तेलामध्ये चांगले भाजले गेले की एक छोटा चमचा हिंग घालून घ्यायचा आहे। हिंग ही यामध्ये चांगला भाजला गेला की एक मोठ्या आकाराचा कांदा लहान आकारामध्ये कट करून घेतलाय तो यामध्ये घालून घ्यायचा। गॅस आता मोठा करायचा आहे आणि एकसारखा हलवत हा कांदा एकसारखा परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पाने घालून घेऊयात। बारीक चिरलेली हिरवी मिरची आवडीनुसार त्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात आणि एकसारखी कांद्यामध्ये थोडा वेळ परतून घेऊयात। एकसारखा हलवत राहायचं म्हणजे कांदाही चांगला भाजला जातो। कांदा आपल्याला पूर्णपणे भाजून घ्यायचा नाहीये, अशा रंगाचा होईल इथपर्यंतच भाजून घ्यायचा। आता यामध्ये एक छोटा चमचा हळद घालून घेऊयात। हळद वापरताना नेहमी तेलामध्ये कांद्यासोबत थोडा वेळ परतवून घ्यायची, म्हणजे या झुणक्याला रंग खूप छान येतो। हळद एकसारखी मिक्स करून झाली, थोडा वेळ आपण एकसारखी गॅस लहान करून परतवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। इथे मी सुरुवातीला 1 कप पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे। अजून अर्धा कप आपल्याला पाणी यासाठी वापरायचं आहे। इथे मी 1.5 कप पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे। मीठ घालून घेऊयात। पाऊण चमचा मी मीठ घातलेलं आहे। एकसारखं मिक्स करून घेऊयात, म्हणजे जे मसाले आहेत ते पाण्यामध्ये एकसारखे मिक्स होऊन जातील। आता या पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। यासाठी यावरती झाकण ठेवून देऊयात, म्हणजे पटकन याला उकळी यायला मदत होईल। पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की लगेच आपल्याला गॅस लहान करायचा आहे। गॅस लहान करून घेऊयात। आता यामध्ये एक मोठी वाटी बेसन घेतलेलं आहे, ते बेसन आपण यामध्ये घालून घ्यायचं। गॅस लहान ठेवायचा आणि बेसन आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे यामध्ये गुठळ्या होत नाहीत। अशा पद्धतीने बघा, हे बेसन पीठ चांगलं पाण्यामध्ये एकसारखं मिक्स झालेलं आहे आणि यामध्ये अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीयेत, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। आता हे बेसन आपल्याला म्हणजेच हा झुणका आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे। कढईच्या मधोमध एकसारखा घालून घ्यायचा। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस लहान करून साधारण 8 ते 10 मिनिट याची वाफ काढून घ्यायची आहे। 8 ते 10 मिनिटांमध्ये हा झुणका छान असा शिजला जातो, तुम्ही पाहू शकता। आतून याला पूर्णपणे जाळी सुटायला सुरुवात झालेली आहे। जरी हा झुणका कढईला खालून चिकटला गेलेला असला तरी हा चांगला शिजला गेलेला आहे। आता यावरती बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात। कोथिंबीरीचं प्रमाण जरा जास्तच ठेवायचं, म्हणजे हा झुणका चवीला खूप छान लागतो। आता ही कोथिंबीर आपण यामध्ये एकसारखी मिक्स करून घेऊयात आणि गरमागरम हा झुणका ज्वारीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी सर्व करून घ्यायचा। चवीला खूप छान लागतो, कमी वेळामध्ये तयार होतो। ज्यावेळेस तुमच्याकडे भाजीला काही नसेल त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। कशी झाली आहे ती कमेंट करून सांगायला विसरू नका। आजपर्यंत आपण अशाच भरपूर विविध प्रकारच्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत। जर तुम्हाला हे रेसिपी खरंच आवडत असतील तर व्हिडिओना लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा। जर तुम्हाला रेसिपी आवडत नसतील तर व्हिडिओना डिसलाईक केलं तरीही चालेल। चवीला खूपच छान लागणारा हा झुणका आज आपण बनवलेला आहे। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा। धन्यवाद।